नवदुर्गा, विशेष कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम नवदुर्गा. श्रोतेहो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि मी आरजे शुभांगी तुमचं आजच्या खास म्हणजे नवदुर्गा नवरात्रोत्सव स्पेशल 2025 या कार्यक्रमात स्वागत करते. श्रोतेहो, नवरात्र म्हणजे भक्तीचा, शक्तीचा उत्सव असतो, स्त्री शक्तीचा गौरव असतो. आणि आपल्या समाजात अनेक अशा महिला असतात ज्या आपल्या कर्तृत्वानं, आपल्या एकनिष्ठतेनं, आपल्या कार्यानं एक वेगळाच ठसा समाजात उमटवत असतात आणि एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून सगळ्यांना प्रेरित करत असतात. तर अशाच काही बऱ्याच महिला आपल्या समाजात आहेत की ज्या खऱ्या नवदुर्गा आहेत. आपल्यासाठी या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आपण त्यांचा नक्कीच गौरव केला पाहिजे. तर आज सुद्धा आपल्यासोबत अशाच एक नवदुर्गा उपस्थित आहेत ज्यांचं उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे. तर त्यांच्याबद्दल मला सांगायला नक्कीच आवडेल की आपल्यासोबत आज आहेत आदरणीय डॉक्टर शिल्पा बेंडाळे मॅम, ज्या केसी सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाच्या सन्माननीय सदस्य आहेत. तर आणि तसंच IMR कॉलेजच्या ज्या माजी प्राचार्य सुद्धा आहेत आणि एक डिसिप्लिनरी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. डिसिप्लिन हे सगळ्या जीवनाला आपलं वळण लावत असतं आणि तेच मॅमचं खरं स्पेशालिटी असं म्हटलं तरी चालेल. तर आज आपल्यासोबत त्या उपस्थित आहेत स्टुडिओमध्ये. हे आपलं आपण भाग्यच समजलं पाहिजे. मॅम नमस्कार. नमस्कार. तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मॅम, नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे आणि आपण स्त्री शक्तीचा गौरव करीत आहोत. तर मॅम, मला तुमच्याविषयी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की तुमचा बालपणीचा प्रवास कसा होता, म्हणजे कुठून सुरुवात झाली? बालपणीचा प्रवास म्हणजे पहिल्यांदा प्रथम धन्यवाद की मला मनभावनने ही चांगली संधी दिली आहे माझे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि एक जेव्हा नवरात्रमधून आपण जातो आहे तेव्हा स्त्री शक्तीचा जागर किंवा स्त्री शक्ती एक प्रेरणा, तर हा विषय पण खूप चांगला आहे. आणि जेव्हा आपण सगळं नवरात्र आणि नवदुर्गा म्हणतो तेव्हा खरोखर स्त्रीला ज्या हात आहेत, भरपूर हात, त्या सगळ्या हातांचा ती चांगला उपयोग करून घेत असते आणि तेवढ्या शक्ती तिच्याकडे असतात आणि म्हणून तिच्याकडनं प्रेरणा आणि प्रेरित होऊन सगळे पुढे जात असतात. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि दुसरं म्हणजे मला आताच्या महिलांना एक सांगावंसं वाटतं की त्या सगळ्या देवींना जेव्हा आपण नवरात्र करतोय तिला 8 हात आहेत पण तिच्या एका पण हातामध्ये मोबाईल नाहीये. तर आपण हे एक लक्षात घेतलं पाहिजे की मोबाईलचा आपण वापर म्हणजे हा विषयाला थोडा अवांतर होत आहे, पण त्या देवीच्या कुठल्याही हातामध्ये ते एक उपकरण नाहीये. तर आपण त्याचे फायदे तोटे जाणून त्याचा कितपत उपयोग करावा आणि वापर करावा हे आपण स्वतः समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे सॉरी, तुमच्या जर भावनांना काय त्यामुळे काही धक्का पोहोचत असेल तर मी एक्स्ट्रीमली सॉरी, पण ही खरी परिस्थिती आहे. आणि आपण बघतो की स्त्रिया आपल्याकडे भरपूर वेळ आहेत, पण तो भरपूर वेळ आपण कन्स्ट्रक्टिव्ह किंवा चांगल्या कामाकडे वळवायच्या ऐवजी किंवा छंद जोपासायच्या ऐवजी आपण आता भलतीकडेच वळत चाललेलो आहे. अतिरेक त्याचा जास्त होतोय. सुरुवातीला मी ही एक थोडीशी टिप दिली आहे. विषयाला थोडा अवांतर आहे, पण मला असं सांगावंसं वाटलं की त्याचा आपण जेव्हा सोशल मीडिया म्हणतो तेव्हा त्याचे फायदे पण आहेत, पण आपण त्याचा कुठपर्यंत आणि किती वेळापर्यंत उपयोग करावा हे शेवटी आपल्या हातात आहे. आणि त्याचा उपयोग करून आपल्याला जायचं निश्चित पुढे आहे, कारण आपल्याला काळाबरोबर पुढे जायचं आहे. पण त्याच्यातच इन्व्हॉल्व न होता आपण बाकी गोष्टींकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. तर शुभांगी, तुझा प्रश्न विचारला की बालपण कसं होतं. मी खरं सांगते की बालपण म्हणजे खूप रम्य बालपण होतं आमचं. कारण आम्हाला रम्य बालपण म्हणायचं की असं आताचे जे आपण लहान मुलं सगळी बघतो तर इतक्या वाजता हे करायचं, इतक्या वाजता हे करायचं, एवढ्या वाजता खेळायला जायचं, एवढ्या वाजता अभ्यास करायचे, अशी बंधनं आमच्या बालपणी नव्हती. एक शाळा आटोपल्यानंतर घरी यायचं, आपलं होमवर्क करायचं आणि सगळे एकत्र मुलं मुली एकत्र येऊन जे खेळायचं गल्लीमध्ये वगैरे त्याची खूप मजा वेगळी होती. आणि तेव्हा अशी मुला मुली एकत्र खेळणं वगैरे ही पण काही बंधनं नव्हती. आणि दुसरं म्हणजे की असे आता कसं आपण की बॅडमिंटन कोर्टला जाऊन खेळायचं किंवा ठराविक साच्यामध्ये असलेलेच खेळ आपण खेळतो, पण आमच्या लहानपणी आम्ही जे खेळ खेळलेलो आहोत की म्हणजे अगदी विटी दांडू पासून तर डबा एक्सप्रेस पासून सगळे जे आपण खेळ खेळतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नेतृत्व गुण, तुमचा टीम बिल्डिंग गुण
किंवा हे जे सगळं डेव्हलप होतं ना, हे लहानपणापासूनची खूप चांगली शिकवण असते. आणि त्याच्यामध्ये थोडा डिसिप्लिन हा पण आपण लहानपणापासूनच शिकत असतो. मग आई एका ठराविक वेळेनंतर हाक देणार की आता वेळ झाली, आता घरात या, आता झालं संपलं. मग ते शुभंकरोती म्हणणं संध्याकाळी घरात एकत्र बसून आई बरोबर किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी लहानपणी आम्ही खूप संस्कार झालेले आहेत, लहानपणीचे संस्कार. आणि तेव्हा शाळांचे पण संस्कार खूप चांगले होते. म्हणजे आता पण आहे शाळांचे संस्कार, मी काय म्हणणार नाही असं शाळांचे संस्कार नाही. आता शाळा खूप काही देत असतात. त्यावेळी तर खूप कमी गोष्टी होत्या, पण आमच्या वेळी दर आठवड्याला शनिवारी तो आठवड्याचा पेपर होणार म्हणजे होणारच. तर हे सगळं होतं. आणि ती आठवण सांगायची म्हणजे की दौत म्हणजे शाईची ती बॉटल द्यायची, मग ते बोरून लिखाण करायचं, त्याच्याबरोबर हात कपडे सगळं घाण करायचं आणि त्याच्याबरोबर पुढे चालत हस्ताक्षराला वळण द्यायचं. हा खूप महत्वाचा भोग होता. पिढीने ते अनुभवलेलं आहे. आम्ही तर ते दौत आणि ते बोरू ते सुद्धा अजून पाहिलं पण नाहीये. आम्ही तर बोरू पण पाहिलेला आहे, ती नीप पण पाहिलेली आहे, सगळं पाहिलेलं आहे. आणि त्याचा जो आनंद होता तो आताच्या आता नवीन प्रकारचे पेन येतात काय येतात, पण तो आनंद खूप वेगळा होता त्यावेळेचा. आणि त्यातनं खूप गोष्टी मग आपण कुठे कसं ह्याचा वापर करायचा, बोरूने हस्ताक्षर कसं सुधारायचं, आणि खरोखर हस्ताक्षराला वळण पण त्यामुळे खूप चांगलं लागलेलं आहे. आणि जे लहानपण म्हणतो आपण तेव्हा असं रम्य बालपण होतं ते, जेव्हा असे सांस्कृतिक म्हणजे एकत्र गणपती वगैरे पण कार्यक्रम व्हायचे तेव्हा आमच्या लहानपणी, तेव्हा असं म्हणजे असे ऑर्केस्ट्रा वगैरे असे काही प्रकार नव्हते फारसे. मग ते आपल्याच लोकांनी सांस्कृतिक कार्यक्रम करायचे त्याच्यामध्ये. मग भावगीत स्पर्धा, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, हे सगळं खूप छान होत असायचं. म्हणजे आम्ही म्हणेल की जे लहानपणी संस्कार मिळालेले आहेत त्याचं चौफेर व्यक्तिमत्व घडण्यासाठी खूप चांगला फायदा हा झालेला आहे त्या काळामध्ये. आणि मला खूप त्याचा आनंद आहे की त्यातले काही गुण आता पण मी जोपासत आहे किंवा ते घेऊन मी पुढे जात आहे. तर असं बालपण अतिशय रम्य बालपण गेलेलं आहे. खूप काही असं आम्ही मोठ्या म्हणजे भुसावळच होतं आमचं गाव म्हणजे लहानपणी जेव्हा मी होते तेव्हा. पण जे आजूबाजूला सगळे संस्कारक्षम लोक होते तर त्यांच्याकडनं भरपूर ती शिदोरी मिळालेली आहे आणि ती शिदोरी घेऊन आता पुढे वाटचाल होत आहे. खूप छान. म्हणतात ना बालपणीचा काळ सुखाचा, त्यानुसार तुमचं रम्य असं बालपण आणि संस्कारांनी घडवलेलं असं बालपण आणि ज्यामुळे आपण घडलात पुढे. तर मॅम हे झालं बालपणीबद्दल, पण शैक्षणिक प्रवास तुमचा पुढे कुठपर्यंत आणि कसा? शैक्षणिक प्रवास माझा म्हणजे भुसावळलाच झालेला आहे. आणि शाळेनंतर मग कॉलेज. आणि शाळा माझं तेव्हा आमची शाळा होती DS हायस्कूल भुसावळची, त्यावेळेची शाळा ती होती. शाळा 11वी पर्यंतचं शिक्षण तिथे झालं, कारण माझं 11वी मॅट्रिक झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपलं पिओन हाटा कॉलेज भुसावळचं, तिथे कॉमर्सचं ग्रॅज्युएशन माझं झालेलं आहे. आणि खूप चांगलं म्हणजे शिक्षणाला तेव्हा वाव चांगला मिळाला, घरच्यांनी पण वाव दिला शिक्षण घ्यायला. त्यावेळी जरा मुलींनी म्हणजे अगदी 11वी झालं म्हणजे आता भरपूर शिक्षण झालं अशी थोडीशी होती प्रथा, पण त्याला घरच्यांना पण शिक्षणाचं महत्त्व माहिती होतं, त्यामुळे त्यांनी मला ग्रॅज्युएट व्हायला पण चांगला स्कोप दिला. आणि माझ्या आई वडिलांची पण तशीच इच्छा होती की मुलांनी खूप शिकून पुढे जावं आणि त्यांच्या पायावर उभं राहून त्यांचं काहीतरी कार्य करून स्वतःला सिद्ध करावं अशी त्यांची लहानपणापासूनच जिद्द होती. आणि माझ्या आईने पण जरी ती गृहिणी होती तरी तिचं पण म्हणजे शिवण वगैरे कलेमध्ये तिचा खूप हातखंडा होता. आणि अगदी पूर्ण म्हणजे जे म्हणतो ना की आपलं कर्तृत्व आणि मातृत्व ह्या दोन्ही गोष्टी तिच्याकडनं शिकत आले की नाही, तुमचं कर्तृत्व पण तुम्ही द्यायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर मुलांवर संस्कार देऊन ते मातृत्वाचा पण बोजा म्हणजे तिने रोल अतिशय छान सांभाळलेला होता. तर हे संस्कार आपल्यावर आपोआप येत असतात. आणि शैक्षणिक म्हणजे शाळेमध्ये असताना तर आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मजा पण केली आणि अभ्यास पण केला, दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की 10वीत असतानाच मला शाळेची लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह व्हायचा चांगला तो संधी मिळाली होती. आणि त्यामुळे मला ते आपण म्हणतो ना की नेतृत्व गुण हे तिथूनच तुम्हाला कुठेतरी यायला लागतात आणि ती मला तिथून आली. आणि तो काळ तर माझा अगदी सुवर्ण काळ होता शाळेच्या आयुष्यात. आणि खूप छान मजा आली तिकडे म्हणजे, आणि खूप शिकायला पण मिळालं. तसं वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणं, नृत्य स्पर्धेमध्ये भाग घेणं, ह्या गोष्टी होत्याच शाळेमध्ये. कुठल्या गोष्टीमध्ये मागे राहायचं नाही, जिथे आपल्याला क्षमता आहे तिथे आपल्याला स्वतःला पुढे जायचं.
आणि तेच म्हणते की आई वडिलांचा रोल पण त्याच्यामध्ये खूप महत्वाचा तो खूप महत्वाचा असतो आणि त्यांनी पण कधी मागे खिचलं नाही, पुढे जायला नेहमीच प्रोत्साहन दिलं. त्यामुळे आज कदाचित त्यामुळेच इथपर्यंत येण्याचा हा पुढे योग आला आणि जसा वाव मिळत गेला तसं लग्नानंतर पण भरपूर मिळाला. पण त्या प्रश्नाला नंतर उत्तर देते. पण म्हणजे पिओ नाट्याला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग तेव्हाच लग्न झालं आणि जळगावची एंट्री झाली. पण कॉलेजमध्ये पण एनसीसी मध्ये वगैरे मी भाग म्हणजे होती तेव्हा, एनसीडी कॅडेट मध्ये वगैरे पण होते आणि छान म्हणजे रम्य होता तो पण काळ. आणि आपण जे म्हणतो ना की तुमची जडणघडण सगळं करण्यामध्ये जो होतो आणि जे मित्रमैत्रिणी त्यावेळेचे असतात. आता सोशल मीडियाचा एक फायदा म्हणजे ते तेव्हाचे मित्रमंडळीचे 45 वर्षापूर्वीचे पुन्हा कनेक्ट झालेले आहेत आणि अगदी म्हणजे पहिलीपासून तर ग्रॅज्युएशन पर्यंतचे सगळे कनेक्ट झालेले आहेत. त्यामुळे अजून पॉझिटिव्ह प्लस पॉइंट आपण म्हणू शकतो. सुंदर सुंदर एक व्हर्सटाईल पर्सनॅलिटी जी असते ते मॅमच्या वक्तव्यातनं आपल्याला जाणवते आहेच. आणि आपलं भाग्य की एका बहुगुणी व्यक्तिमत्वाशी आज आपल्याला संवाद करायला मिळतोय ही खास आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. खरंच सुंदर. तर मॅम हे झालं शैक्षणिक प्रवास संपूर्ण छान. पण मग तुम्ही जेव्हा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी सर्च करायला लागला तर सर्वप्रथम तुम्हाला कुठे ऑपॉर्च्युनिटी मिळाली? काय आहे की मी ग्रॅज्युएट होऊन जळगावला आले, लग्न झालं माझं आणि काहीतरी करायचं ही इच्छा नक्की मनामध्ये होती. पण सुरुवातीला अजून काय करायचं हे निश्चित होत नव्हतं आणि मला मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये जावं ही आधीपासूनच थोडीशी इच्छा होती. पण तेव्हा लग्न झालं, मग नंतर 2 मुलांचा जन्म पण झाला, संसारिक जबाबदाऱ्या होत्या, एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्यामुळे बाहेर कुठे जाऊन करणं काही शक्य नव्हतं. पण मग 86 सालीच इथेच ती संधी उपलब्ध झाली आणि यू विल बी सरप्राईज की 86 साली इथे जे आपली इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ही संस्था जेव्हा उदयाला आली, मी तिथे एंट्रन्स देऊन ऍडमिशन घेतली. त्याच संस्थेची विद्यार्थिनी झाले आणि अगदी घर संसार सगळं सांभाळून शिक्षण पण केलं. MBA ही पदवी घेतली आणि MBA पदवी घेतल्यानंतर मला संधी पण मिळत, त्यातच ऑपॉर्च्युनिटी त्यातच मिळत गेली. तसं मला शिक्षण घेतानाच शैक्षणिक क्षेत्रात यावं ही आवड पण निर्माण त्याच वेळी झाली मला. आणि म्हणून मग लगेच MBA झाल्यानंतर सुरुवातीला मग मी आधी म्हणजे लेक्चर बेसिस, मग नंतर पार्ट टाइम आणि मग नंतर फुल टाइम असं त्याच्यातच एंट्री केली. आणि जर कारण सुरुवातीला सगळं सांभाळून आपल्याला पण करायला थोडंसं अवघड होतं म्हणून तसा स्कोप शोधत गेले आणि त्यामध्ये एंट्री केली. आणि तो खरोखर म्हणजे विद्यार्थ्यांबरोबरचा संवाद, त्यांच्याबरोबर त्यांच्या दृष्टीने विचार करून आपण आपल्याला डेव्हलप करणं हा खूप महत्वाचा भाग येतो. आणि ह्यातनं जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करायचं हे ठरवलं आणि त्यातच मग पुढे मला म्हणजे घरच्यांची प्रेरणा तर होतीच. माझे मिस्टर किरण मेंढाळे यांनी मला पुढे जाण्याला खूप प्रोत्साहन दिलं. त्यांनी कधी नाही म्हटलं नाही, कारण आपण बाहेर पडतो तेव्हा घराची जबाबदारी कुणाला तरी शेअर करावी लागते. त्यांनी ती जबाबदारी निश्चित शेअर केली आणि मला आपल्या संस्थेचे जे अध्यक्ष होते डॉक्टर अण्णासाहेब पेंडाळे ते माझे सासरे आणि त्यांनी पण मला खूप प्रोत्साहित केलं. शिल्पा, आता तुझं MBA झालं, सगळं झालं, आता जाऊन PhD ला जाऊन पुण्याला जा आणि रजिस्ट्रेशन करून ये, काही कारण सांगायची नाही असं त्यांनी मला एकदम म्हणजे त्यांना ती अथॉरिटी होती, सपोर्ट पण होता आणि ती त्यांना अथॉरिटी पण होती. त्यामुळे त्यांची अगदी जे मला जे मार्गदर्शन होतं ती एकदम मी आज्ञा शिरसावंद्य मानून मी पुण्याला गेले, पुण्याला रजिस्ट्रेशन केलं आणि माझा मग PhD वगैरे होऊन सगळा पुढचा प्रवास सुरू झाला. खूपच छान, खूपच छान. एक कर्तृत्ववान महिला आज आपल्याला मॅमच्या रूपात दिसतेच आहे. तर मॅम, आपण म्हणू शकतो की सध्याचं वेगवान जग धावतंय, आधुनिक काळ आहे, तर या सगळ्या गोष्टींमध्ये नेतृत्व गुण जर विकसित करायचा असेल विद्यार्थ्यांमध्ये तर त्यासाठी नेमकं कुठली कौशल्य आपण आत्मसात केली पाहिजे? तुम्हाला जर नेतृत्व गुण विकास करायचा असेल, काही बघा तुम्ही काही विद्यार्थी जे असतात ना त्यांच्यात उपजतच नेतृत्व गुण असतं, की ते आपोआप पुढे येतात, करतात, सगळं काही असतं. पण मग त्यांना जर नसेल तर त्यांना आपल्याला थोडं प्रोत्साहन द्यावं लागतं. त्या प्रोत्साहनामध्ये मग त्यांच्याकडे त्यांना म्हणजे त्यांचे ते स्किल्स डेव्हलप कसे होतील नेतृत्व गुणाचे, त्याच्यासाठी मग त्यांना काही असाइनमेंट्स देणं, म्हणजे त्यांना परफॉर्म करायला सांगायचं, त्यांनाच त्याचे मार्ग शोधायला सांगायचे, त्यांनीच त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायचा, त्या ऍक्टिव्हिटी त्यांनीच घडवून आणायच्या.
इव्हन गेस्ट लेक्चर किंवा गेस्टला बोलवायचं असेल तर त्यांनीच गेस्टला जाऊन कॉन्टॅक्ट करायचा, त्यांच्याबरोबर संवाद साधायचा. नंतर म्हणजे बऱ्याच वेळा त्यांना मी कम्युनिकेशनचं ट्रेनिंग पण दिलं आहे की तुम्ही हे कम्युनिकेशनच्या माध्यमातून, कारण बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास इथे कमी पडतो आणि मग तो आत्मविश्वास त्यांना देऊन त्याच्याबरोबर त्यांना संवाद साधायची कला शिकवून आणि मग काही असे कार्यक्रम आयोजित करून की त्यांनाच त्याच्यामध्ये पुढे जायला मिळेल आणि ते त्यात डेव्हलप होतील आणि पुढे जातील. आता नेतृत्व गुण आपण म्हटलं तर त्याची भरपूर मोठी लिस्ट आहे, पण साधारण प्रॅक्टिकली डेव्हलप होण्यासाठी, कारण थिअरॉटिकली पॉईंट शिकवून बऱ्याचदा काही उपयोग होत नाही, मग प्रॅक्टिकली त्यांना ते द्यायचे, असाइन करायचे, सर प्रोजेक्ट असाइन करायचे, गेस्ट लेक्चर्सला इन्व्हिटेशन त्यांनीच द्यायचं, हे सगळं करून मग त्याच्यामध्ये आपोआप नेतृत्व गुण हे डेव्हलप होतात. आणि जे आपण इव्हन कॉलेजमध्ये पण काही ज्या इव्हेंट्स घेतो, मग कल्चरल असतील, स्पोर्ट्स असतील, अकॅडमिक इव्हेंट्स असतील, तर त्यांना मग त्याच्यामध्ये त्यांनाच इन्व्हॉल्व करून त्यांनाच विचारायचं की तुम्हाला काय हवं आहे, ते कसं करायचं आहे आपल्याला, हे त्यांचीच मतं घ्यायची, त्यांनाच डेव्हलप करायचं, पुढे जायचं आणि त्यांचा मग त्यातनं आत्मविश्वास बळावतो आणि आत्मविश्वास बळावला की आपोआप नेतृत्व गुण यायला सुरुवात होते. सध्या आपण नवरात्रोत्सव साजरा करतोय, शक्तीची उपासना करतोय, तर या अनुषंगाने मला नक्कीच विचारायला आवडेल की शैक्षणिक योगदान स्त्रियांचं जे आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे जेव्हा आपण नवरात्र जेव्हा सेलिब्रेट करतो आहोत, आपण बघतो की स्त्रीमध्ये चातुर्य आहे, तिच्यामध्ये बुद्धी आहे, तिच्यामध्ये सुंदर मन आहे, दयाळू असं तिचं छान हृदय आहे आणि ह्या सगळ्या अमूल्य गोष्टी सर्व सृष्टीमध्ये जर आपण फक्त पाहिलं तर त्या कोणत्या व्यक्तींकडे पाहायला मिळतात? एक तर तो जग चालविणारा परमेश्वर आणि दुसरी म्हणजे एक जग सांभाळणारी स्त्री. क्या बात. त्या जग सांभाळणाऱ्या स्त्रीकडे हे गुण असतात सगळे आणि परमेश्वराकडे असतात. आणि ह्या स्त्रीकडे जेव्हा हे गुण आहेत तेव्हा आपण जेव्हा नवरात्र म्हणतोय की स्त्री, आपण जेव्हा दुर्गेचं रूप बघतो तेव्हा ती शक्ती, भक्ती, सामर्थ्य तिच्यामध्ये सगळंच ते गुण आहेत त्या नवरात्रीमध्ये, देवी दुर्गेमध्ये. आणि या देवी दुर्गेमधनं आपण जेव्हा उपासना करतो, आराधना करतो आणि एक स्त्री म्हणून आपण जेव्हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहोत तेव्हा शैक्षणिक क्षेत्राचा विचार जर केला तर स्त्रीमध्ये आपण जेव्हा विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत असतो किंवा तर जी एक मातृत्वाची भावना स्त्रीमध्ये असते ती आपोआपच विद्यार्थ्यांपर्यंत तिची पोचत जाते आणि मग ती शक्ती, ते सामर्थ्य ह्याच्या बळावर कधी रागावून कधी थोपटून त्यांना पुढे न्यावंच लागतं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण नेहमी म्हणत नाही की नेहमीच गोड बोलून सगळ्या गोष्टी होतात, कधी तुम्हाला कराव्या लागतात, म्हणजे थोपटा पण लागतं आणि थापटा पण लागतं, सगळंच लागतं म्हणजे असं. पण स्त्रियांचं योगदान हे खूप मोठं आहे. आपण सावित्रीबाई फुलेंपासून बघत आलेलो आहोत की स्त्री शक्तीचं योगदान खूप आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सावित्रीबाई फुले ह्या आपल्याला चांगल्या उदाहरणच आहे. आणि आपण आता बघतो आहे की इव्हन आपल्या फायनान्स मिनिस्टर या निर्मला सीतारामन ज्या आहेत त्यांचं पण ते शैक्षणिक म्हणजे त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये नव्हत्या पण त्याचं शिक्षण हे खूप चांगल्या पद्धतीने झालं होतं. म्हणून आज एक स्त्री हे एवढ्या मोठ्या देशाचं आपलं पूर्ण आर्थिक व्यवहार आणि कारभार सांभाळते आहे, ही फार मोठं सामर्थ्य हे एका स्त्रीमध्ये आहे. आणि आपण जेव्हा मी तर सांगेल की जेव्हा आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहोत तेव्हा हा आपला फार मोठा योगदानाचा आणि फार मोठा वाटा याच्यामध्ये आहे. कारण एक स्त्रीच याच्यामध्ये आपल्याला खूप मोठं जे आपण आपल्या डोळ्यासमोर कोणीतरी नेहमी हे असतात, आयडॉल असतात, कोणीतरी आपल्या डोळ्यासमोर एक आपला प्रेरणात्मक एक आकृती, एक नाव असतं आणि त्याच्याकडनं आपण प्रेरणा घेऊन पुढे जात असतो. तर हे जे आहे आपण म्हणतो की जी दुर्गेची शक्ती जी आहे ती स्त्री सामर्थ्यामध्ये ती शक्ती सगळी आहे. आणि आपण जेव्हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहोत मग ते तुमचं शैक्षणिक क्षेत्र हे लहान मुलांना शिकवण्याचं असू दे किंवा तुमच्या ग्रॅज्युएशन नंतर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना शिकवायचं असू दे, एक स्त्री ह्या शक्तीचा उपयोग करून तिचं कर्तृत्व, मातृत्व आणि नेतृत्व या तिन्ही तिच्या गुणांचा वापर करून म्हणजे जे तिला ह्या दुर्गा मातेने दिलेली प्रेरणा आहे, शक्ती आहे, त्याचा उपयोग करून ती पुढे जात असते आणि विद्यार्थ्यांना पण त्या दृष्टीनेच घडवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे फार मोठं सामर्थ्य हे स्त्री शक्तीला मिळालेलं वरदान आहे. आणि जर
जर शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्त्री जर आली तर त्याचं नेहमीच म्हणजे वर्चस्व हे राहणारच आहे. त्या नेहमी विद्यार्थ्यांना आपुलकीच्या भावनेने नक्कीच पुढे नेण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांच्यामधली जी आपण म्हणतो की संयम आहे, त्यांच्यामधली जी शिस्त आहे आणि त्यांच्यामधली जी आपण जी प्रेरणा आहे ही सगळी विद्यार्थ्यांपर्यंत आपोआपच पोहोचत असते. आणि विद्यार्थी चांगले घडणारा किंवा म्हणजे आपण जे म्हणतो की सुज्ञ नागरिक हे देशासाठी घडावे, ते घडवण्यासाठी आणि करिअरमध्ये पण पुढे जाण्यासाठी ती चांगलं मार्गदर्शन करू शकते तिच्या ह्या सगळ्या गुणांमुळे आणि पुढे जाऊ शकते. खूपच छान प्रेरणादायी असे विचार मॅम. नवरात्रीच्या निमित्तानं आपण नक्कीच सगळे कलर ट्रेंड्स जे सध्या चाललेले असतात ते फॉलो करत असतो. आज सुद्धा आपण सांगितल्याप्रमाणे रेड कलरमध्ये रेड साडी परिधान करून आलेला आहात. तर मॅम तुमच्या मते ह्या रंगांचं महत्त्व आपल्या आयुष्यात काय असतं आणि आजचा जो कलर स्पेशल आहे लाल, त्याचं महत्त्व तुमच्या आयुष्यात आणि एका स्त्रीच्या आयुष्यात कसं असू शकतं त्याबद्दल सांगा. लाल रंग हा प्रेमाचा प्रतीक आहे. आजचा रंग म्हणजे प्रेमाचा प्रतीक आहे आणि आपण ते म्हणत असतो की प्यार बांटते चलो. तर तसं तुम्ही सगळ्यांना प्रेम देत राहा, तुमच्याकडे आपोआप प्रेम हे येत राहील. आणि प्रेमाची जी प्रेरणा आहे किंवा प्रेमातनं जे घडतं ते तुम्हाला रागावून किंवा काही गोष्टी मिळणार नाहीत, पण प्रेमाने बोलून तुम्ही सगळं जग हे काबील करू शकतात, आत्मसात करू शकतात. आणि म्हणून त्या रंगांचं प्रत्येक रंगाचं वेगळं हे महत्व आहे. आणि त्या वेगळ्या रंगाच्या महत्वाने जर आपण गेलो तर जसं तुम्ही पाहिलं तर पिवळा रंग हा तुमचा मैत्रीचा प्रतीक आहे. पिवळा रंग मैत्रीचा प्रतीक आहे. पांढरा रंग हा तुम्हाला शांतीचा प्रतीक आहे. हिरवा रंग तुम्हाला शांततेचा समृद्धीचा प्रतीक आहे. तर असे सगळ्या वेगळ्या वेगळ्या रंगाच्या वेगळ्या वेगळ्या भावना आहेत. आणि आजचा हा लाल रंग म्हणजे प्रेमाचा प्रतीक आहे. आणि मला मनभावांनी हे जे काही प्रेम दिलं आज इथे बोलवून इथे तुमच्या समोर मांडण्याचं, त्याचं मला खूप कौतुक आणि अभिमान पण आहे. आणि म्हणूनच तुम्ही सगळ्यांनी प्रेम ह्या शब्दाची व्याख्या ही खूप वेगळी आहे. म्हणजे कृष्णाने राधेला दिलेलं प्रेम पण आहे आणि आपण जे एकमेकांना मैत्रीमध्ये प्रेम देतो एक मित्रमैत्रिणींना ते प्रेम वेगळं आहे. तर प्रेमाची व्याख्या ही खूप व्यापक आहे आणि तुम्ही प्रेम हे कशा पद्धतीने घेताय ते खूप महत्वाचे आहे. आताच्या यंग जनरेशनला मी सांगेल की तुम्ही जी प्रेमाची व्याख्या करता आहात ती प्रेमाची व्याख्या कृपया बदला. ते प्रेम खरं म्हणजे तुम्ही आंधळ प्रेम करत असतात किंवा ते प्रेम आहे की ते फक्त त्या काळापुरते मर्यादित हे तुमच्या भावनांचे विचार आहेत याची तुम्ही नक्की अभ्यास करा. आणि खरोखर प्रेम मिळते की आपण फसवलं जातोय याचा विचार पण तुम्ही निश्चित करा आणि मगच प्रेम. आंधळ प्रेम कधीच करू नका, डोळस प्रेम करत राहा. कारण आंधळ प्रेम केलं तर त्याच्यात तुम्ही कदाचित तुमचा खोला जाऊ शकतो, पण डोळस प्रेम केलं तर निश्चित त्यातनं प्रेम एकमेकांना प्रेम देत तुम्ही पुढे त्यातनं चांगलं स्वतःचं एक चांगलं व्यक्तिमत्व हे घडवू शकतात. तर ती प्रेमाची व्याख्या आपण कोणती वापरायची हे आपण ठरवलं पाहिजे. आणि लाल रंग जरी प्रेमाचं प्रतीक असलं तरी ह्या सगळ्या प्रेमाच्या व्याख्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्यातनंच आपण पुढे गेलं पाहिजे. अरे वा, अतिशय प्रेमळपणे प्रेमाची व्याख्या मॅमने समजून सांगितली आणि मॅडमचा जो प्रेमळ स्वभाव आहे याची प्रचिती सुद्धा आज आपल्याला आलीच आहे. आणि त्यांच्या सहकार्यामुळे, सपोर्टमुळे आणि ज्या आत्मीयतेने ते आमच्याशी सहकार्य करत असतात त्यामुळेच खरं तर आम्हाला आणखी चांगलं कार्य करण्याची प्रेरणा नक्कीच मिळत असते. तर मॅमचा हा प्रेमळ स्वभाव खरंच अगदी मनाला स्पर्शून जातो. तर आजचं हे नवरात्री टेंट जे चालू आहे, आजच्या आपल्या नवदुर्गा आहेत आदरणीय डॉक्टर शिल्पा पेंडाळे मॅम. त्यांचे प्रेरणादायी विचार तर आपण ऐकतच आहोत. यांचा पुढील प्रवास सुद्धा याबद्दल जाणून घ्यायची मला सुद्धा नक्कीच उत्सुकता आहे. तर मॅडम, आपण या संस्थेचे सदस्य आहात, तर नक्की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेमके उपक्रम आणि कुठली कौशल्य आत्मसात प्राध्यापकांमध्ये म्हणा किंवा विद्यार्थ्यांमध्ये असले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? विद्यार्थ्यांची कौशल्य म्हणजे मला तर आता असं वाटतं की जसं काळ बदलत आहे, आपण आता शैक्षणिक पद्धत पण बदलत चाललेली आहे. पूर्वीची पद्धत आणि आताची तुमची न्यू एज्युकेशनल नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे आणि जी काळाची गरज आहे हे ओळखून विद्यार्थ्यांमध्ये जर कौशल्य विचार केला आपण तर विद्यार्थ्यांनी एक पहिलं म्हणजे सुसंवाद बरोबर हा महत्वाचा गुण आहे. त्याच्यानंतर त्यांनी फार अपडेट जे विषय आहेत त्याच्या संबंधित कायम स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे. कारण अपडेट ठेवलं तर काय काय बदल होत आहेत हे त्यांना कळतील.
त्याबरोबर मी म्हणत नाही असं की फक्त त्यांनी अकॅडमिक क्षेत्रातच जावं, पण भरपूर कलांना पण वाव आहे, भरपूर त्यांच्या जी आताचा काळ असा झालाय ना की तुमच्याकडे जर एखादं कौशल्य असेल तर त्याला जर तुम्ही योग्य दिशा दिली तर तुम्ही त्याच्यामध्ये ते करिअर पण करू शकतात आणि त्याच्यामध्ये खूप पुढे पण जाऊ शकतात. आपण बघतो की बरेचसे चित्रकार आहेत, बरेचसे गायक आहेत, बरेचसे नृत्यामध्ये पण पारंगत लोक आहेत, किंवा मग अकॅडमिक मध्ये तुम्ही बरेचसे तुमचे कम्प्युटर फिल्टर सगळ्यांनाच माहिती आहे, पण इतर पण क्षेत्र आहे की जसे इकॉनॉमिक्स आहे, नंतर मॅनेजमेंटचं आहे, किंवा इंजिनिअरिंगचं क्षेत्र जे आहे याच्यामध्ये पण फक्त नावाला अभ्यास करून पुढे जायचं नाही, तर त्या विषयाचा सखोल अभ्यास करून त्या विषयाचा बेसिक्स काय आहेत याचा तुम्ही विचार करून पुढे जायला पाहिजे. कारण बरोबर अभ्यास करून भरपूर मार्क्स मिळवून तुमचं करिअर हे शॉर्ट टर्म करिअर हे होत असतं, पण तुम्ही जर त्याच्यामध्ये सखोल स्वतःला झोकून दिलं, त्याच्यामध्ये पूर्ण खोलवर अभ्यास केला आणि त्यांचे बेसिक प्रिन्सिपल काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की कुठलं मग बाकी कौशल्य तुम्हाला आपोआप त्याच्याबरोबर येत जातात. बरोबर. पण आता विद्यार्थी म्हटल्यानंतर आपण हेच म्हणतो की त्यांना पहिले शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे जाणं आणि त्या शैक्षणिक मध्ये मग तुमची कोणती आवड असेल त्याच्याप्रमाणे शिक्षण घेणं. अगदी बरोबर. फक्त पुस्तकी ज्ञान सफिशियंट नाहीये. आणि दुसरं मला अजून एक सांगावं असं वाटतंय की आताचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी वाचन याच्यामध्ये बिलकुलच विसर पडत चाललेला आहे, तर थोडी पुस्तकं म्हणजे तुमच्या शैक्षणिक करिक्युलमशी रिलेटेड पुस्तक न घेता अवांतर जे वाचन आहेत त्या अवांतर वाचनाकडे पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, कारण त्या अवांतर वाचनात त्यांना भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. बरोबर. म्हणजे थोडेसे सगळ्या गोष्टींचे अपडेट्स मिळत राहतात आणि इतर वाचनामधनं तुमची विषयाचं ज्ञान वाढत असतं, तुमचा शब्दसंग्रह वाढत असतो, तुमचं संवाद कौशल्य कसं वाढवायचं हे तुम्हाला कळत असतं आणि बोलताना मग तुम्हाला शब्द कमी पडत नाही किंवा त्यातनं तुमची वाढच होत असते. तर हे वाचन कौशल्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यायला पाहिजे आणि स्वतः पुढे जाऊन खूप त्याच्यामध्ये प्रगती केली पाहिजे असं मला निश्चित सांगावं असं वाटते. आणि शिक्षकांच्या बाबतीत म्हणायचं तर शिक्षकांनी पण हल्लीचे शिक्षक आहेत, बरेचसे शिक्षक असे आहेत ते खूप सिन्सिअर आहेत, चांगलं शिकवत आहेत, पण काही शिक्षकांनी अजून स्वतःला काळाप्रमाणे त्यांच्या विषयामध्ये अपडेट करण्याची गरज आहे. मागचाच पाढा पुढे न नेता आता काळाप्रमाणे काय बदल होते त्याप्रमाणे आपल्यामध्ये बदल करणं. इव्हन तुमची टीचिंग पेडागॉगी जी आहे त्या टीचिंग पेडागॉगी मध्ये पण इनोव्हेशन करणं, नवीन काय मार्ग येत आहेत, स्मार्ट सगळे जे इन्स्ट्रुमेंट्स येत आहेत त्या स्मार्ट इन्स्ट्रुमेंट्सचा चांगला वापर करणं आणि आपण स्वतः वापर करून विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवणं, त्यांना पण त्याचा वापर करायला सांगणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण आपण स्वतःच अपडेट झालो नाही तर आपण विद्यार्थ्यांकडनं अपेक्षा नाही ठेवू शकत की तुम्ही पण अपडेट व्हा म्हणून ती काळाची गरजेनुसार बदलणं आणि काळापरत्वे पावलं टाकणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. खरंच सुंदर मॅम. जर आपलं हिडन टॅलेंट ओळखून जर आपण त्याला वाव दिला तर नक्कीच आपण त्या क्षेत्रात चांगला ग्रो करू शकतो असं मॅमच्या शब्दातून आपल्याला नक्कीच जाणवलं. तर मॅम थोडं आता पर्सनल कडे वळते. तुमचा हा शैक्षणिक प्रवास खूप छान आहे, उत्तुंग व्यक्तिमत्व आणि एक डिसिप्लिनरी पर्सनॅलिटी म्हणून तुमचं नावलौकिक आहेच, पण मला जाणून घ्यायला नक्की आवडेल तुमचे इतर छंद आणि आवडीनिवडी याविषयी. मला तर छंद म्हणजे पहिला माझा गार्डनिंग हा माझा फार मोठा आवडता छंद आहे. मला फुलं पानं झाडं आणि निसर्गामध्ये रमायला खूप आवडतं आणि त्यामुळे तो माझा पहिला बेसिक आहे. नंतर दुसरा छंद माझा सिंगिंग म्हणजे गाणं पण माझा दुसरा छंद आहे आणि तिसरा छंद माझा वाचन हा आहे. आणि जसं मी म्हटलं की निसर्गात तर मला निसर्गामध्ये फिरायला पण फार आवडतं. म्हणजे टुरिझम ही पण माझी एक ट्रॅव्हलिंग आणि टुरिझम हा पण फार मोठा माझा छंद आहे. आणि आता मला थोडंसं म्हणजे इथं निवृत्त झाल्यानंतर मला जो वेळ मिळतोय, मी संस्थेसाठी वेळ देतेच आहे थोडा, पण मला आता माझ्या पर्सनल गोष्टींसाठी पण वेळ भरपूर मिळतो आहे आणि त्यामुळे मी त्याच्याकडे वळलेली आहे. माझं बागकाम हे तर माझं आधीपासून होतच, जरी मी वर्किंगमध्ये गायन पण माझं तेव्हापासून होतं, पण आता वाचनला जास्त भर देते, वाचन वाढवलेलं आहे आणि टुरिझम पण वाढवलेला आहे. त्या ह्या दोन्ही गोष्टींवरती भर आहे. आणि म्हणजे आता आपलं आयुष्य आपण स्वतःसाठी आनंद कसा निर्माण करू शकतो याच्याकडे बघायचं आणि त्याच्याबरोबर इतरांना पण आनंद कसा देऊ शकतो याकडे बघायचं आणि पुढे तशी वाटचाल करत राहायची. दुसरा भाग म्हणजे की कधी पण म्हणजे असं
कोणत्याही गोष्टीचं दुःख करत न बसता त्याच्यातनं मार्ग काढून पुढे जायचं आणि तोच विषयावरती कॉन्सन्ट्रेट न करता आपण यातनं मार्ग शोधून पुढे कसं जाणार आहोत हे स्वतःला पण बघायचं आणि इतरांना पण जर जमलं तर थोडंसं मार्गदर्शन करायचं. आपण त्यातनं भाग आहे असं. तर असे स्वतःचे छंद जोपासण्याचं काम सध्या चाललेलं आहे. असं म्हणतात ना, निसर्ग हा परमेश्वराची उत्तम कलाकृती असतो. मॅडम, तुम्ही आताच म्हटलात की गायनाची आवड आहे, तर नक्कीच तुमच्या एक झलक ऐकायला आम्हाला खूप आवडेल. एक्साइटेड होते मी आता. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, विश्व वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. अप्रतिम अप्रतिम, खूप छान मॅडम. आणि खरंच तुम्हाला रामरतन धन मिळालं, पण आम्हाला तुमचा अमूल्य असं मार्गदर्शन मिळालं आणि तुमचे अनुभव ऐकायला मिळाले. ते खरंच खूप छान प्रेरणादायी आमच्यासाठी. आणि खूप छान तुमचा आवाजही आहे. खूप छान वाटलं. खूप दिवसात प्रॅक्टिस नाहीये, त्यामुळे आता थोडंसं गेलेलं आहे, पण पुन्हा आता सुरू करायचा विचार आहे. छान छान. तर एक बहुरंगी व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आहेच. तर मॅडम, तुम्ही आमच्या यंग जनरेशनला काय सांगाल? यंग जनरेशनला मी सांगेल की तुम्हाला हे जग जे आहे पूर्ण हे खूप संधींनी ओथंबून भरलेलं आहे. त्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. आणि तुमच्या तुमच्या बुद्धी कौशल्य, तुमचं इतर कौशल्य तुमच्याकडे जे असतील त्या कौशल्याचा तुम्ही पुरेपूर वापर करा. बुद्धी, सामर्थ्य, प्रेरणा ह्या सगळ्यांचा वापर करा आणि त्या सर्व प्रेरणेमधनं तुम्हाला जे काही चांगलं करता येईल हा एक महत्त्वाचा भाग आहेच, कारण तो करिअरचा भाग आहे. पण शेवटी एक म्हणेल की एक उत्तम नागरिक आणि सुजाण नागरिक म्हणून आपण या जगासमोर येऊन आपल्या देशासाठी आपण काय करू शकणार आणि चांगला नागरिक बनून या देशाची प्रगती कशी होईल ही आपण महत्त्वाची बाब लक्षात ठेवली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपली पावलंही पुढे उचलली पाहिजेत. छानच. मॅम, अजून एक पर्सनल विचारते. तुमच्या आजपर्यंतच्या प्रवासातला असा एखादा अविस्मरणीय क्षण किंवा एखादा प्रसंग असेल तो नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल, की जो लक्षात राहून गेला आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये, अनुभवलेला एखादा क्षण. खूप आहेत असे क्षण, पण म्हणजे असं स्पेसिफिक सांगणं म्हणजे थोडं अवघड आहे. म्हणजे करिअरच्या बाबतीतला की स्किप करूया का? नाही तर चालेल, स्किप करूया. नाही तर ठीक आहे, चालेल. बरं, पुढचा प्रश्न घेते. तर असे भरपूर आहेत, त्यामुळे असं स्पेसिफिक मला आता आयडेंटिफाय नाही करता येते असं. तर श्रोते हो, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपण स्त्री शक्तीचा गौरव करतच आहोत, पण नेमकी ही स्त्री नवदुर्गा म्हणून कशी असावी हे मॅडमच्या शब्दातनं नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर मॅम, एक जेव्हा आपण नवदुर्गा म्हणून कशी असावी, तर जे 9 रंग आहेत त्या 9 रंगांचं सामर्थ्य, मग ती गृहिणी असू दे, ती करिअर करणारी असू दे किंवा ती म्हणजे करिअर किंवा गृहिणी असू दे, आपण असं म्हणतो, पण स्त्री सामर्थ्य ओळखून आपण म्हणजे स्त्रीचं रूप असं आहे ना की स्त्री एक महान शक्ती तू, आणि त्या प्रेरणांना आलेली तू एक महान भक्ती पण आहे. म्हणजे कारण तेच आहे तुला मिळालेलं हे जे मातृत्व, हे एक नैसर्गिक देणगी आहे जे कोणालाही मिळालेलं नाही, पण स्त्रीला ते नैसर्गिक देणगी मिळालेलं आहे. नेतृत्व तिच्यामध्ये आपोआपच येत असते आणि कर्तृत्वाला तर ती नेहमीच पात्र असते. तर ह्या सगळ्याचा विचार केला तर ह्या नवदुर्गेच्या रूपाने किंवा नवरात्रीच्या रूपाने आपण आपल्याला जे नवदुर्गेचे आपल्याला 8 हात जरी नाहीयेत तरी आपल्याला ते सगळे सेन्सेस आहेत, ते सगळे विचार आपल्याकडे आहेत. आणि 8 हात नाही म्हणजे 8 हात फक्त आपल्याला ऍक्च्युअल मध्ये नाहीयेत, पण आपण जे 8 हात काम करतात ती सगळी कामं आपण 8 हात करतच असतो. म्हणजे साधारण तुमच्या 8 हाताचं काम म्हणजे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तिचे 8 काय, मी तर म्हणजे 16 हाताचा वापर कदाचित होत असेल, जास्त पण कमी नाही होत. तर हे सामर्थ्य, ही शक्ती स्त्रीला मिळालेली फार मोठी देणगी आहे. पण ह्याचनच आपण एक
जेव्हा स्त्री, आपण म्हणतो की एक स्त्री असेल ही घराची पूर्ण परंपरा चालवत असते. एक स्त्री जर शिक्षित असेल किंवा चांगल्या विचारांची असेल तर त्यांचं कुटुंब हे सुशिक्षित शिक्षित होतं. तसंच कुटुंब झाल्यानंतर समाज होतो, समाज झाल्यानंतर एक तुमचं गाव होतं, गाव झाल्यानंतर राज्य होतं, देश होतो. आणि ह्या सगळ्याकडे स्त्रीचा रोल हा फार महत्त्वाचा आहे. तर आपल्या ह्या रोलची किंवा आपली ही जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी आपल्याला अतिशय नेटाने आणि सामर्थ्याने पुढे न्यायची आहे. आणि पुढे जाऊन आपल्याला हा सुजाण नागरिक घडवून एक जागरूक समाज हा आपल्याला करायचा आहे. सगळं अंधविश्वास आहे त्याला आपल्याला मागे टाकायचं आहे. ज्या काही सामाजिकच्या काही आपण बऱ्याचदा काय करतो की मागच्याच सामाजिक सगळ्या चळवळी पुढे नेत असतो किंवा तेच पावलं पुढे नेत असतो, ट्रेंड फॉलो करतो. तर असं मला सांगायचं आहे की त्यातनं त्याची संकल्पना ओळखून तुम्ही पुढे पावलं टाका त्याची. म्हणजे अगदी डोळसपणे त्यातनं बदल घडवून, मी म्हणत नाही की तुम्ही संस्कृतीला मागे टाकायचं, पण डोळसपणे त्याचा अभ्यास करा की यातनं काय मिळतं आहे, आपण पुढे कसं जायला पाहिजे, पूर्वीचे लोक हे का करायचे, आता आपण त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजे, हे सगळं आपण स्वतः जाणून घेतलं पाहिजे. आणि आपल्या स्त्री सामर्थ्याला ओळखून एक सुजाण कुटुंब पद्धती, कारण आपण बघतोय की हल्ली कुटुंब पद्धतींमध्ये पण स्त्रियांचा रोल हाच खूप महत्वाचा आहे. स्त्रीचा रोल हा पूर्ण समाजामध्ये अतिशय महत्वाचा रोल आहे. तेव्हा त्याचं नवदुर्गेंचं जे सामर्थ्य आणि शक्ती आपल्याला मिळालेली आहे एका स्त्रीमध्ये जी आहे ती कुठेही आपल्या आयुष्यभरामध्ये वाया जाऊ न देता त्याचं सामर्थ्य ओळखून आपण एक स्वतःला सिद्ध चांगली स्त्री किंवा एक सुजाण स्त्री जी पुढे चांगलं कर्तृत्व आपलं देऊन आपला चांगला समाज घडवू शकेल याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. खूप छान मॅम. एक सक्षम स्त्रीत्व कसं निभावलं गेलं पाहिजे एका स्त्रीकडनं हे मॅमच्या शब्दातून अगदी आपल्याला नक्कीच उत्स्फूर्तपणे कळलेलं आहे. मॅम खरंच तुमचे विचार, अमूल्य विचार, असे आम्हाला मार्गदर्शनपर विचार मिळाले आणि त्यातून नक्कीच आमचे जे श्रोता आज आपल्याला ऐकतात ते नक्कीच प्रेरणा घेतील आणि आपलं कार्य उत्तुंगतेने पुढे जातील आणि नक्कीच आपल्या क्षेत्रात ते यशस्वी होतील अशी आशा मी व्यक्त करते. मॅम, जाता जाता तुम्ही सगळ्यांना काय सांगाल? हो, जाता जाता मी सगळ्या ज्या मुली आहेत आणि सगळ्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा मी संदेश देणार आहे की घरात दिवसभर राबणारी ती गृहलक्ष्मी आहे. घरात दिवसभर राबणारी ती गृहलक्ष्मी आहे. आपल्या लेकरांसाठी झटणारी ती आई भवानी आहे. अच्छा. आपल्या लेकरांसाठी झटणारी ही आई भवानी आहे. प्रत्येक क्षेत्रात तिचं अस्तित्व कायम आहे. प्रत्येक क्षेत्रात तिचं अस्तित्व कायम आहे. अनेक देवी रूपात ती आजही जिवंत आहे. अनेक देवी रूपात आजही ती जिवंत आहे. त्या सर्वच्या सर्व रूपात देवीचा आदर, त्या सर्व रूपात देवीचा आदर आणि सन्मान करण्याचा संकल्प घेऊन तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या भरपूर भरपूर शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅम, आपण आलात, आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि तुमचे अनमोल असे विचार ऐकायला मिळाले त्याबद्दल खरंच रेडिओ मनभावांच्या टीमतर्फे मी आपले मनस्वी आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. मला मनभावांतर्फे ही जी संधी मिळाली माझे विचार मांडण्याची त्याबद्दल शुभांगी आणि मनभावांची जी पूर्ण टीम आहे, अमोल देशमुख सर आणि त्यांची टीम, सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि त्यांची असेच कार्यक्रम येत राहो सगळ्यांपर्यंत. जे चांगले विचार आहेत ते समोर येत राहू आणि सगळ्यांपर्यंत ते विचार पोहोचवण्याचे चांगलं काम सगळे ही टीम करते आहे. त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. धन्यवाद.